जर देवाच्या भक्तीची चिंता केली, आपण जर देवाच्या प्रेमाची चिंता केली, तर देव आपल्या प्रपंचाची चिंता करतो मायबाप. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये धाराशिव नावाचा एक जिल्हा आहे. ज्या जिल्ह्याला अगोदर एक नाव होतं. काय नाव होतं? उस्मानाबाद. बरोबर. तर धाराशिव नावाचा म्हणजेच उस्मानाबाद नावाचा एक जिल्हा आहे. त्याजवळ तेर नावाचं एक गाव आहे. तिथे गोरोबा काका नावाचे एक संत होऊन गेले. गोरोबा कुंभार नावाचे संत होऊन गेले. गोरोबा काकांचं चरित्र जर आपण वाचलं तर त्यांचे दोनही हात तुटलेत. ऐकताय तुम्ही सर्वजण? गोरोबा काकांचे दोनही हात तुटलेत आणि गोरोबा काका चिंता करू लागले, आता माझे दोनही हात तुटलेत, आता मी देवाच्या भजनामध्ये टाळी कशी वाजवणार? हात तुटलेत आणि काका चिंता कशाची करतायत? देवाच्या भजनामध्ये मी टाळी कशी वाजवणार? ही बातमी पंढरपूरमधल्या विठ्ठलाला कळाली की गोरोबा काकांचे दोनही हात तुटलेत. आता देवाला चिंता पडली, काकांचे दोनही हात तुटलेत. मग हात तुटलेत म्हटल्यानंतर काकांना मडकी बनवता येणार नाहीत, आणि जर काकांनी मडकी नाही बनवली तर काकांचा प्रपंच कसा चालेल? आणि जर प्रपंचच नाही चालला तर परमार्थ कसा होईल? बरोबर आहे. परमार्थ चांगला करायचा असेल तर प्रपंचही चांगला लागेल ना. देवाला चिंता पडली, गोरोबा काकांचे हात तुटलेत, आता त्यांचा प्रपंच कसा चालेल? देवानं विचार केला, गोरोबा काकांच्या घरी कोणाला तरी नोकर म्हणून, सेवक म्हणून पाठवावं. देवानं इकडं तिकडं पाहिल्याच्या नंतर देवाला कोणी दिसेन असं झालं. शेवटी देवानं विचार केला, असंही आपल्याला काय काम आहे म्हटले, आपणच जाऊ ना गोरोबा काकांच्या घरी. देव चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आले आणि देवानं कुंभाराचं रूप धारण केलं. कुंभाराचं रूप देवानं धारण केलं आणि देव गोरोबा काकांच्या घरी निघणार. पण फक्त कुंभार दिसला म्हणजे झालं का? कुंभाराला महत्व कधी महत्व आहे? जेव्हा त्याच्याकडे एखादं गाढव असेल. बरोबर. मग गाढव कुठे आहे? देवाने इकडं तिकडं बघितलं, तिथे गरुडजी बसलेले होते. गरुडजींना कळालं आता देव आपल्याला गाढव बनवणार. गरुडजी गाढव बनले. आता गरुडजी गाढव बनले, देव कुंभार बनले. पण गाढवावरती माती टाकल्यानंतर त्या गाढवाला हाकण्याकरिता कोण लागेल? कुंभारीण लागेल. देवानं विचार केला, आता कुंभारीण कुठे आहे? रुक्मिणी माता म्हटल्या, कुंभारीण कुठे आहे? मी आहे ना, मी असताना कुंभारीण कुठे आहे असं कसं म्हणताय? रुक्मिणी माता कुंभारीण झाल्या, देव कुंभार झाले आणि गरुडजी गाढव झाले. आणि तेरमध्ये गोरोबा काकांच्या दारात जाऊन उभे राहिले आणि अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक, माधव केशव पितांबरधारी असणारा जगाचा मालक गोरोबा काकांच्या दारात जाऊन उभा राहिला आणि गोरोबा काकांना हाका मारायला सुरुवात केली, काका बाहेर या काका. काकांनी आवाज ऐकला आणि काका बाहेर आले. आल्याच्या नंतर विचारलं, कोण आपण? देवानं म्हणजेच त्या कुंभारानं सांगितलं, काका मी एक कुंभार आहे. माझ्या कानावर एक अशी बातमी आली आहे की तुमचे दोनही हात तुटलेत आणि तुम्हाला एका नोकराची गरज आहे. काका तुम्हाला नोकराची गरज आहे आणि मला नोकरीची गरज आहे. तुमच्या घरी मला नोकर म्हणून ठेवाल का? जगाचा मालक गोरोबा काकांच्या पुढे म्हणतोय, मला तुमच्या घरी नोकर बनवून ठेवाल का? धावे चाले मागे मागे, यालाच म्हणावं लागेल. देव साधू संतांची सेवा करतो. गोरोबा काकांनी मनातल्या मनात विचार केला, अरे आपल्याला खरोखरच नोकराची गरज होती आणि खरोखरच नोकर आपल्या दारात येऊन उभा आहे. गोरोबा काका म्हणू लागले, कुंभार मामा खरं सांगू का, अगदी देवासारखे आलात. देव म्हटले, आता हे सारखं कशाला म्हणताय? मी स्वतः देव आलोय ना, मी स्वतः आलोय. असं म्हटल्यानंतर ठीक आहे. गोरोबा काकांनी ती जागा दाखवली ज्या ठिकाणी मडके बनवायचे आहेत. जगाचा मालक त्या ठिकाणी जाऊन मडके बनवू लागले. मी कधी कधी आश्चर्याने गोष्ट सांगत असते, देव तेरमधील मातीतून मडके बनवतोय. विचार करा ती माती किती पवित्र असेल. ज्या मातीला देवाचा स्पर्श झाला आणि ज्या मातीतून देव मडकी बनवतोय ती माती किती पवित्र असेल. आता देव मडकी बनवतोय म्हणल्याच्या नंतर ती मडकी अगदी टणक आणि सुजग. समोरून व्यक्ती आला, त्या व्यक्तीनं ती मडकी बघितली की घेण्याची इच्छा निर्माण झाली. आता देव मडकी बनवतोय. मग तो व्यापार जो होता तो व्यापार वाढला. गावातील काही 4-5 मंडळी गोरोबा काकांच्या जवळ गेले
आणि गोरोबा काकांच्या जवळ जाऊन कानात हळूच सांगू लागले, गोरोबा काका, वाईट मानून घेऊ नका, राग येऊ देऊ नका. तुम्हीही मडकी बनवत होतात आणि हा जो तुमचा नोकर आहे का, हा सुद्धा मडकी बनवतोय. पण काका, तुमच्यापेक्षा तुमचा हा नोकर चांगली मडकी बनवतोय. आता हा नोकर सामान्य होता का बाबा? ज्याने एवढे सारे मडके बनवले इथे उपस्थित माझ्या सहित, त्याला मातीचे मडके बनवायला अवघड आहे का? अवघड नाही. देव मडके बनवू लागले. ही बातमी आळंदीमध्ये पोहोचली. माऊली ज्ञानोबारायांना आणि मुक्ताबाईंना कळालं. मुक्ताबाईंनी विचार केला आणि मुक्ताबाई म्हटल्या, दादा, आपण असंही पंढरपूरला जाणार होतात, परंतु पंढरपूरला जाण्या अगोदर आपण तेरमध्ये जाऊ आणि तेरमध्ये जाऊन मग पंढरपूरला जाऊ. गोरोबा काकांची भेट घेऊ. माऊली ज्ञानोबाराई, मुक्ताबाई, सोपान काका आणि निवृत्ती दादा तेर या गावाकडे निघाले. माऊली ज्ञानोबाराई तेर या गावी येणार आहेत ही बातमी देवाला कळाली. देवानं ओळखलं, आता ही आळंदीची मंडळी येईल. ही आळंदीची मंडळी मात्र हुशार असते, ही आपल्याला ओळखणार. गोरोबा काकांनी आपल्याला ओळखलं नाही, पण माऊली आणि मुक्ताबाई आपल्याला ओळखणार. देवानं रुक्मिणी मातेला आणि गरुडजींना सांगितलं, आपलं गबाळ उचला आणि पंढरपूरला चला. असं म्हटल्याच्या नंतर देव, गरुडजी आणि रुक्मिणी माता पंढरपूरमध्ये गेले. मुक्ताबाई त्या ठिकाणी आल्या आणि मुक्ताबाईंनी पाहिलं, गोरोबा काका बसलेले आहेत, दोनही हात तुटलेले आहेत. मुक्ताबाई म्हटल्या, काका, दोनही हात तुटलेत, मडकी बनवता येत नसतील आणि मडकीच नाहीत बनवली, आता प्रपंच कसा चालू आहे? गोरोबा काकांनी सांगितलं, चिंता करू नको मुक्ता, एक नोकर आलाय, माझ्यापेक्षाही चांगले मडके बनवतोय. असं मुक्ताबाई म्हटल्या, कुठे आहे तो नोकर? मारा बरं हाक. हाक मारा म्हटल्याच्या नंतर गोरोबा काका हाक मारू लागले, कुंभार मामा, ओ कुंभार मामा. कुंभार मामा कुठं? पंढरपूरमध्ये. कुंभार मामा जवळ येईना. त्यानंतर मुक्ताबाई म्हटल्या, ठीक आहे, कुठेतरी गेले असतील, त्या नोकराने जी मडकी बनवली ती मडकी आम्हाला दाखवा. मुक्ताबाई अंगणामध्ये गेल्या आणि एका एक मडकं हातामध्ये घेऊन बघू लागल्या. मुक्ताबाईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. गोरोबा काकांनी विचारलं, मुक्ता, कशाकरिता रडतेस? काय झालं तुला रडण्याकरिता? त्यावेळेस मुक्ताबाईंनी सांगितलं, काका, हे प्रत्येक मडकी बघा, या प्रत्येक मडक्यावर शंख, चक्र, गदा, पद्म हे आयुधे हे या ठिकाणी चिन्हे उमटलेली आहेत. तुमच्या घरी जो नोकर होता ना काका, तो नोकर सामान्य नव्हता, तो जगाचा मालक तुमच्या घरी नोकर बनून आला होता. आपण जर देवावर प्रेम केलं तर जगाचा मालक आपल्यावर प्रेम करण्याकरिता उभा राहतो. आपण जर देवाच्या नामस्मरणाची चिंता केली, जगाचा मालक आपल्या प्रपंचाची चिंता करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. आपल्यावरती संकट आल्यानंतर देव उभा राहतो. मी तुम्हाला महाभारतातील एक सुंदर प्रसंग सांगेल. बघा, ज्या वेळेस कुरुक्षेत्राच्या भूमीवरती युद्ध चालू आहे, पांडवाच्या बाजूने कमी सैन्य आहे आणि त्याच्या दीडपट सैन्य कौरवांच्या बाजूकडे, त्याच्या दीडपट सैन्य कौरवांकडे आहे. तरी सुद्धा कौरवांकडे एवढे मोठमोठे बलाढ्य योद्धे होते. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य हे मोठे मोठे योद्धे कौरवांकडे होते. तरी सुद्धा हार मात्र कौरवांचा होऊ लागला. दुर्योधनाला राग आला. दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधन पितामह भीष्मांकडे गेला आणि गेल्याच्या नंतर म्हणू लागला, पितामह, आप खाली शरीर से हमारे साथ है, पर आपका दिल, आपका मन पांडवों की ओर है. आप नहीं चाहते कि विजय हमारा हो, आप चाहते हैं कि विजय पांडवों का हो. काय म्हटला दुर्योधन? पितामह, तुम्ही माझ्याकडे फक्त शरीराने युद्ध करत आहात, तुम्ही मनातून युद्ध करत नाहीयेत. भीष्माचार्यांना राग आला. भीष्माचार्य म्हटले, काय म्हटलास दुर्योधन? मी शरीरानं फक्त तुझ्या बाजूला आहे, मनानं मी युद्ध करत नाही. दुर्योधना, मी आज या ठिकाणी प्रतिज्ञा घेतो की उद्या निष्पांडव पृथ्वी करील, निष्पांडव पृथ्वी करील. दुर्योधना, उद्या पृथ्वीवरती पांडव दिसतील, नाहीतर मी दिसणार नाही. निष्पांडव पृथ्वी करील ही प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी. आणि भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केल्याच्या नंतर देव घाबरले. का देव घाबरले? कारण महाभारताचं जे युद्ध होतं त्या अख्ख्या युद्धामध्ये भीष्माचार्य एवढे महान पुरुष होऊन गेले की त्यांचा शब्द, त्यांची प्रतिज्ञा
ही देव सुद्धा मोडू शकत नव्हते। मग भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, देव घाबरले आणि घाबरल्याच्या नंतर देवानं विचार केला आता काय करावं, कारण देवाचा अख्खा जीव कोणावर होता, पांडवांवरती होता, पण पांडवांमध्ये सगळ्यात जास्त जीव कोणावर होता, अर्जुनावरती होता। देव अर्जुनाकडे गेले आणि अर्जुनाकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवाला आश्चर्य पाहायला मिळालं। काय, अर्जुनाकडे बघितलं, अर्जुन मात्र निवांत गाढ झोपेमध्ये आहे। देवाला आश्चर्य वाटलं, अरे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली निष्पांडव पृथ्वी करील आणि अर्जुन या ठिकाणी मात्र झोपलेला आहे। देवानं अर्जुनाला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर देव म्हणू लागले, अर्जुना तुला माहित नाही का, माहित नाही का, तुला काहीच माहित नाही का? अर्जुन म्हटले, देवा मला सगळं माहित आहे, मला माहित आहे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली निष्पांडव पृथ्वी करील। मग देवानं विचारला, अर्जुना माहित असून सुद्धा तू एवढा झोपलास? आता मला सांगा पुरुष मंडळ, सर्वांनी सांगा, आपल्याला तुमच्या मोबाईलवरती जर यमदूताचा कॉल आला किंवा मेसेज आला टाइम इज ओव्हर, झोप येईल का? बोला ना, टाइम इज ओव्हर, झोप येईल का? येणार नाही। अर्जुनाला माहित आहे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली निष्पांडव पृथ्वी करीन, तरी सुद्धा अर्जुन झोपलेला आहे। देवानं विचारलं असं का अर्जुना? त्यावेळेस अर्जुनानं जे उत्तर दिलं मायबाप, ते उत्तर मात्र ऐकण्यासारखं आहे। अर्जुनानं उत्तर दिलं, देवा आमची चिंता करण्याकरिता जर तू जागा राहत असशील तर आम्ही चिंता करायची कशाकरिता? देवा आमच्या चिंतेकरिता जगाचा मालक जागा राहत असेल तर आम्ही जागा राहायचं कशाकरिता? याला म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी। पांडवांनी स्वतःची प्रत्येक गोष्ट ही देवाला समर्पित केली होती आणि देवाला समर्पित केल्याच्या नंतर देवानं तो सर्व भार स्वतःवरती वाहिला। विठ्ठल विठ्ठल।